डिहायड्रेशन मशीन मधून शेंगदाणे काढले आणि ते कच्चेच्या कच्चे याच्यामध्ये टाकले आणि एक 30 सेकंदात ते आमचं ऑइल प्रेस करायला चालू झालेलं आहे। हे बघा, एकदम ओरिजिनल ऑइल विदाउट एनी हीट। तुम्हाला जर घरपोच ही डिलिव्हरी हवी असेल तर अप टू 1 लिटर त्याचे कुरिअर चार्जेस ₹40 आहे आणि आउट ऑफ मुंबई जे काही चार्जेस असतील, आउट ऑफ मुंबई किंवा आउट ऑफ विदिन इंडिया, तर जे काही ऍक्च्युअल डिलिव्हरी चार्जेस असतील ते तुम्हाला पे करावे लागतील। नमस्कार। आजकाल सर्वजण खाद्य तेलाच्या बाबतीत खूप जागरूक झालेले आहेत। सर्व आरोग्य खाद्य तेलावर अवलंबून असते। जेव्हा लक्षात आलं तेव्हा रिफाईंड तेलानंतर लोक घाण्याच्या तेलाकडे वळले, लाकडी घाण्याचं जे तेल निघतं त्याच्याकडे। परंतु त्यात देखील काही त्रुटी आहेत हे लक्षात आल्यानंतर हायड्रॉलिक कोल्ड प्रेस ऑइल हे नवीन तंत्रज्ञान वापरात आलं। हे आहे मुंबईतल्या कांदिवलीमध्ये। याचा संपूर्ण पत्ता मी तुम्हाला थोड्या वेळात देणार आहे आणि तिथे संपर्क साधल्यानंतर तुम्हाला तेलाचे कोणकोणते प्रकार मिळू शकतात याचे जे ओनर आहेत जगन्नाथ सावंत यांच्याकडनं समजून घेणार आहोत। तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला। आज आपण इकडे शेंगदाण्याचं तेल काढणार आहोत। त्याच्यासाठी आपण प्रिपरेशनसाठी आपण सुरुवातीला असे 2 कॉटन पॅड्स असतात ते या मशीनच्या बॅरलच्या आतमध्ये आपण टाकतो। त्याच्यानंतर आमचे सहकारी जे आहेत ते शेंगदाण्याने भरलेली जी बॅग आहे ती आमच्या बॅरलमध्ये टाकतील। आम्ही याच्यावर ठेवू कॉटन पॅड आणि त्याला आता सील करण्यासाठी ही आमची प्लेट आहे, ती प्लेट त्याच्यावर ठेवू। आता या ठेवलेल्या बॅग मध्ये वर खालतून प्रेशर आम्ही देऊन याच्यातून ऑइल रूम टेम्परेचरवर आता प्रोसेस चालू होऊन जाईल। आता आपण याची मोटर चालू करत आहोत। आता तुम्ही बघू शकता याच्यात आम्ही प्रोसेस करताना डिहायड्रेशन मशीन मधून शेंगदाणे काढले आणि ते कच्चेच्या कच्चे याच्यामध्ये टाकले आणि एक 30 सेकंदात ते आमचं ऑइल प्रेस करायला चालू झालेलं आहे। हे बघा, एकदम ओरिजिनल ऑइल विदाउट एनी हीट। याच्यात आम्ही अजिबात काही एक्सटर्नल तापमान याला देत नाही ऑइल रिलीज करण्यासाठी, जे की बाहेरच्या प्रोसेसमध्ये फार कॉमन आहे। हे बघा, आता सध्या हे आपल्याला 35.6 दाखवतोय आतलं। आता मी तुम्हाला हे जे ऑइल पडतंय त्या तेलाचंही मी टेम्परेचर तुम्हाला दाखवतो। आपण याच्यात कुठल्याही प्रकारचं हीटर चालू केलेलं नाही। हे जे हीटर आहे ते फक्त आम्ही आमची मशीन साफ करताना त्याला आम्ही वापरतो। ही जी मीटर गेज आहे या मीटर गेज मध्ये आम्ही सेट केलेल्या प्रेशर पर्यंत ते प्रेशर डेव्हलप होतं। खालून ऑइल जे आहे ते हायड्रॉलिक ऑइल जे आहे त्याला प्रेसिंग करतं, मग परत ते एका प्रेशर रिलीज झाल्यानंतर परत ती आमची मोटर चालू होते, परत त्या सेट केलेल्या प्रेशर पर्यंत जाते आणि असं हळूहळू प्रोसेस करत हे आतमध्ये ही आमची प्रोसेस चालते ऑइल काढण्याची। शेंगदाण्याचे ऑइल काढण्याची प्रोसिजर जी आहे ती 20 मिनिटाची आहे। आता लगभग 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत आणि आपण आज 3 किलो तेल बियाणं शेंगदाण्याचे यूज केलेले आहेत। तर लगभग आता तुम्ही बघू शकता 900 ml च्या वरती आता आपलं तेल निघालेलं आहे। एकदम नॅचरल कलर आहे हा, याच्यात काही पाणी मिक्स केलेलं नाहीये। आपण स्पेशली रॉ मटेरियल सिलेक्शनसाठी शेंगदाण्यासाठी जुनागरचे, गुजरातमध्ये जुनागढ़ साईडचे एक स्पेशल ब्रीड आहे त्याचेच आपण शेंगदाणे यूज करत आहोत, ज्याचा अरोमाही चांगला आहे आणि आम्हाला ऑइल पर्सेंटेजही त्याचे चांगले मिळतात। तर आता तुम्ही बघू शकता हे 1 लिटरपेक्षा जास्त आपल्याला ऑइल मिळालेलं आहे आणि विथ याचा बघा नॅचरल कलर जो आहे तो आहे आणि याचा सुगंध अरोमाही आहे तो एकदम नॅचरल आहे। याच्यात आपण काही इसेन्स टाकलेले नाहीये स्मेल येण्यासाठी। याची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी आपण काही केमिकल्स किंवा प्रिझर्वेटिव्ह आपण याच्यात अजिबात घालत नाही। हे याला तुम्ही ग्लास जारलाही जरी हात लावला तरी तुम्हाला कळेल की हे आता आपलं
रूम टेम्परेचरवरच आहे. जे लाकडी घाण्याचं तेल असतं, ज्याला आपण युजली सगळीकडे प्रचलित शब्द आहे लाकडी घाण्याचं तेल, त्या निघालेल्या तेलात आणि याच्यात एक्झॅक्ट काय फरक आहे ते जगन्नाथ सावंतांकडनं समजून घेऊया. आज आपण एक वेगळा मुंबईकरांसाठी एक विषय कव्हर करणार आहोत, तो कोल्ड प्रेस ऑइल. बेसिकली कोल्ड प्रेस ऑइलसाठी 3 मशीन्स मार्केटमध्ये कॉमनली अवेलेबल आहेत. एक आहे लाकडी घाणाचे, प्रत्येकाला त्याची जागरूकता आहेच. एक आहे मास प्रोडक्शनसाठी एक एक्सपेलर मशीन असते, ती प्रचलित आहे. आणि दुसरी आता सध्या लेटेस्ट मार्केटमध्ये जी आहे ती आहे आपली ही कोल्ड प्रेस, हायड्रॉलिक कोल्ड प्रेस मशीन. तर याच्यामध्ये जे आपण ऑइल उत्पादन करतो त्यांच्या प्रोसेसमध्ये आणि आमच्या प्रोसेसमध्ये थोडासा डिफरन्स आहे. आणि त्याच्यात मेजरली जे आहे ते क्वालिटी. तर क्वालिटीचा फरक सांगताना आम्हाला हे सांगावं लागेल, जसे की ज्या तेल बियाणं आहेत, जसे की शेंगदाणा आहे, राई आहे, सूर्यफुलाच्या ज्याही तेल बियाणं आम्ही वापरतो, ते जेव्हा मार्केटमधून येतं तेव्हा त्याच्यामध्ये एक विशिष्ट आर्द्रता असते, मॉइश्चर असतं. तर ते मॉइश्चर जे आहे ते आम्हाला इकडे उन्हामध्ये सुकवण्यात पॉसिबल नसल्यामुळे आमच्याकडे एक डिहायड्रेशन मशीन आहे. त्या डिहायड्रेशनच्या मशीनमध्ये आम्ही त्या आणलेल्या तेल बियाणांचं मॉइश्चर लेवल एकदम डाऊन करतो आणि त्याच्यानंतर मग या मशीनमध्ये स्लो प्रोसेसमध्ये प्रेसिंग टेक्नॉलॉजी, आमची जी टेक्नॉलॉजी आहे ती हायड्रॉलिक कोल्ड प्रेस प्रेसिंग टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यावर आम्ही हळूहळू प्रेसिंग करून आमचं तेल जे आहे ते रूम टेम्परेचरवर काढतो. आता प्रश्न हा आहे की लाकडी गाणा, एक्सपेलर मशीन आणि आमच्यामध्ये फरक काय आहे. तर लाकडी गाणा आणि एक्सपेलर मशीन मध्ये त्याच्यामध्ये त्या लोकांना मॉइश्चर कंटेंट वापरावं लागतं. मॉइश्चर कंटेंट म्हणजे जे आपण तेल बियाणं आहेत त्याच्यात त्यांना पाण्याचा वापर करावा लागतो. पाण्याचा वापर केल्याशिवाय त्यांचं मॅक्सिमम लोकांचं ऑइल रिलीज नाही होत. आता पाण्याचं कंटेंट वापरल्यामुळे बेसिकली कोल्ड प्रेस ऑइल मध्ये काय होतं, जे एक्स्ट्रा फिल्टर केलेलं ऑइल नसतं, ज्याला नॉर्मल वेने आपण त्याला सेटल डाऊन करतो, त्याच्यामध्ये सेडिमेंटेशन होतं. ऑइलच्या याच्यामध्ये सेडिमेंटेशन म्हणजे खाली छोटी छोटी जे दाणे जे आहेत, रेसिड्युअल जे आहेत ते सेटल्ड होणार एका टायमानंतर, कदाचित 3-4 आठवड्यानंतर. आमच्या याच्यातही होतील पण ते फार कमी होतील. तर त्या सेडिमेंटेशन मध्ये काय होतं, जेव्हा तुम्ही ऑइल काढण्याच्या प्रोसेसमध्ये जर तुम्ही पाणी वापरलं तर कालांतराने ते खाली जे सेडिमेंटेशन झालेले जे दाणे दाणे राहिलेले आहेत त्याला ग्रीन अल्गे मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर्म होतात. त्याच्यामुळे ते ऑइलला स्मेल मारायला चालू करतं. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण हे कोल्ड प्रेस ऑइल एखाद्या पॅनमध्ये कढईमध्ये आपण टाकल्यानंतर त्याच्यामध्ये फेस यायला चालू होतं, फोम होतं. आणि थर्ड, जनरली ती लोक म्हणतात की आम्ही रूम टेम्परेचरवर ऑइल काढतो, पण त्यांचं ऑइल जे आहे त्याचे ते रूम टेम्परेचरवर इनिशियली ते नाही निघत. हे 3 डिसएडव्हान्टेजवर आम्हाला एक सोल्युशन सापडलं, ते आहे ही हायड्रॉलिक कोल्ड प्रेस मशीन. या कोल्ड प्रेस मशीन मध्ये आम्ही रूम टेम्परेचरवर किंबहुना रूम जे सराउंडिंगचं टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा मॅक्सिमम 1 डिग्री टेम्परेचर वाढतं. मग याचं शेल्फ लाईफ त्यामुळे जास्त असतं का त्याच्यापेक्षा? बरोबर साहेब. तर बेसिकली काय आहे, आपण याच्यात मॉइश्चर कंटेंट एकदम डाऊन केल्यामुळे त्याची शेल्फ लाईफ जी आहे ती ऑटोमॅटिकली वाढते. हे जर तेल तुम्ही जर कुठे बाहेरगावी कुठे फिरायला गेला आणि 7-8 महिने जरी तुम्ही हे तेल यूज नाही तसंच्या तसं तुमच्या शेल्फमध्ये राहिलं तरी सुद्धा हे तुम्हाला तेल तसे त्याच क्वालिटीमध्ये तुम्हाला मिळणार. त्याच्यात तुम्हाला कसलाही प्रकारचा वास येणार नाही आणि त्याची जी मेन क्वालिटी आहे ती तुम्हाला डिलिव्हर अँड न्यूट्रिशन व्हॅल्यू तुम्हाला मिळणार. आता ही आपली प्रोसेस पूर्ण झालेली आहे. आता आपण जी आपली 20 मिनिटाची सायकल आहे ती आपण कम्प्लीट करून आता तुम्ही हे बघू शकता की या प्रोसेसमध्ये जो राहिलेला जो रेसिड्युअल आहे, जो राहणारा भाग आहे तो आमच्या याच्यात पेंट म्हणून निघत नाही. बाकीच्या प्रोसेसमध्ये लाकडी गाण्याच्या एक्सपेरिमेंट मशीनमध्ये जी काळी पेंट असते जी फक्त जनावरांसाठी किंवा खाद्य म्हणून तुम्ही त्याला फर्टिलायझर म्हणून यूज करू शकता. आता तुम्ही आमचं हे युनिक प्रोडक्ट बघा, या प्रोसेसमध्ये तुम्हाला आता काय मिळतं. नमस्कार, मी सीमा सावंत. तुम्ही आता जी प्रोसेस बघितली आहे हायड्रोलिक कोल्ड प्रेस ऑइलची ती तुम्हाला कळलीच असेल. आता आमच्याकडे जे डिफरंट व्हरायटी ऑफ क्वांटिटी आहेत त्याच्यामध्ये आहे 100 ml ची बॉटल आहे, 500 ml आहे, 1 लिटर आहे आणि 5 लिटर्स आहे. आणि त्याचं पॅकेजिंग हे आता हे असं असेल जे आता मी तुम्हाला दाखवते आहे, जे एकदम सेफ आहे. म्हणजे जे पडलं तरी त्याला काही होणार नाही. जर कुरिअरमध्ये त्याला काही धक्का लागला किंवा काही झालं तरी ते पडणार नाही. त्याच्यामुळे तुमचं सेफ तुमच्या घरी एकदम व्यवस्थित पोहोचेल. तुम्हाला जर घरपोच ही डिलिव्हरी हवी असेल तर अप टू 1 लिटर त्याचे कुरिअर चार्जेस ₹40 आहे.
आणि आउट ऑफ मुंबई जे काही चार्जेस असतील, आउट ऑफ मुंबई किंवा आउट ऑफ विदिन इंडिया, तर जे काही ऍक्च्युअल डिलिव्हरी चार्जेस असतील ते तुम्हाला पे करावे लागतील. 1 लिटर ग्राउंडनट ऑइलची प्राइस ₹425 पर लिटर आहे. आणि जर तुम्ही प्रत्यक्ष शॉप मध्ये येऊन जर ऑइल विकत घेतलं कुठलंही, तर आम्ही तुम्हाला डिस्काउंटेड प्राइस मध्ये ते देऊ. हे आमचं एक बिझनेस मॉडेल आहे जिथे आम्ही स्वतः ऑइल मॅन्युफॅक्चर करत आहोत आणि विकत आहोत. तुम्ही दुसरा बिझनेस मॉडेल आमचं असं आहे, जर तुम्ही प्रत्यक्ष सीड्स घेऊन आलात, सपोज ग्राउंडनट सीड्स घेऊन आलात, तर मिनिमम क्वांटिटी तुम्हाला 3 किलो आणायची आहे. आणि त्या 3 किलो क्वांटिटीमध्ये जे काही ते निघे ते तुम्ही घेऊन जाऊ शकतात. प्लस जे तुमचं रेसिड्युअल जे उरेल, म्हणजे अशा प्रकारचे जे ग्राउंडनटचे सीड्स येतात ते तुम्ही घरी घेऊन जाऊ शकतात, जेणेकरून ते तुम्ही चटणी बनवायला किंवा आपण साबुदाण्याची खिचडी बनवतो त्याच्यामध्ये युज करू शकतात, किंवा कुठल्याही दुसऱ्या चिक्की बनवायला, लाडू बनवायला तुम्ही ते युज करू शकतात. त्याचे तुम्हाला चार्जेस आहेत ₹70 पर केजी. पर केजीचे जे काही प्रोसेसिंग चार्जेस आहेत ते. आता जसं मी तुम्हाला म्हटलं, हे शेंगदाण्याचे रेसिड्युअल तुम्ही चटणीमध्ये किंवा शेंगदाण्याची चिक्की म्हणा त्याच्यामध्ये युज करू शकतात. त्याचप्रमाणे इथे हे बघा, हे राईचे रेसिड्युअल आहे, ते तुम्ही पुन्हा आपण जी फोडणी देतो त्याच्यासाठी वापरू शकतात. सनफ्लॉवरच्या बिया उरलेल्या आहेत त्या तुम्ही ऍज अ मुखवास म्हणून युज करू शकतात. हे जे सुको खोबरं आहे ते सुको खोबऱ्याचं तुम्ही पुन्हा वाटप बनवू शकता, किंवा त्याचे खोबऱ्याचे लाडू म्हणा, किंवा आपण जी बर्फी बनवतो त्याच्यासाठी युज करू शकतात. हे जे आल्मंड जे उरलेले आहेत म्हणजे बदाम तुम्ही आता रात्री भिजत घातले तर असे फुलून देतात, ती तुम्ही ऍज अ प्रोटीन पावडर युज करू शकतात, किंवा मिठाईमध्ये म्हणा त्याच्यासाठी युज करू शकतात. आणि सफेद तिळाचा आपण जसं कॅल्शियम त्याच्यामध्ये हाय असल्यामुळे आपण त्याचा वापर चपातीमध्ये मिक्स करू शकतो, किंवा पावडर बनवून त्याचा कुठल्याही जेवणात त्याची पावडर तुम्ही मिक्स करून टाकू शकता. नमस्कार, मी वल्लरी सावंत. प्युअर अर्थ इसेन्स मध्ये सध्या आम्ही 6 प्रकारचे ऑइल काढतो, जसं की ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणा, मस्टर्ड म्हणजे राई, सनफ्लावर म्हणजे सूर्यफूल, कोकोनट म्हणजे सुकं खोबरं, बदाम आल्मंड म्हणजे बदाम, आणि व्हाईट सेसमे म्हणजे सफेद तीळ. प्लीज डू विजिट अवर शॉप. थँक्यू. तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला ते कमेंट्स करून आम्हाला अवश्य कळवा. आवडला असेल तर ओळखीच्या सर्वांना शेअर करा. हे जे तेलाचे प्रकार मी तुम्हाला आता दाखवलेले अतिशय चांगलं आणि शुद्ध तेल आहे. जास्तीत जास्त प्रमाणात मी जे फोन नंबर दिले त्याच्यावरनं ऑर्डर करा. आणि असे नवनवीन विषयांचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनल मात्र अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.